प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभारप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून नाशिकेत ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. नाशिकेत ग्रंथाचा अध्याय 12वा. आजच्या भागामध्ये अध्याय 12वा आपण बघणार आहोत. ह्या अध्यायामध्ये भयंकर पिशाच वचन आणि अग्निरूपी वृक्ष, यमपुरीमध्ये काय काय आहे हे सांगू लागलेले आहेत. तर भयंकर तिथं वन कशी आहेत आणि वृक्ष कसे आहेत, पिशावचन आणि अग्निरूपी वृक्ष, तिथले ते दूत कसे आहेत, तिथले वन कसे आहेत आणि तिथले वृक्ष कसे आहेत. आता जे प्राणी संसारात महाभय असून मृत्यू चिंता मुळीच बाळगीत नाहीत. आता जे प्राणी आता सध्या ह्या ध्येयामध्ये जे प्राणी संसारात महाभय आहे असून संसारामध्ये इतके घुरपटून जातात, कशाचीच भीती बाळगत नाहीत आणि मृत्यूची चिंता पण करत नाहीत. त्यांना वाटतं मी अमर आहे, मी मरणार ही लक्षात राहत नाही. पुढच्या वर्षी करू, त्याच्या पुढच्या वर्षी करू, 5 वर्ष न करू म्हणतो कोणती गोष्ट एखादी परमार्थाची. मग ह्याला स्वतःला तेवढे वर्ष जगणारे अशी गॅरंटी आहे असा समजतो तो स्वतःला. संसारामध्ये कोणतंही पापकर्म करत असताना तो त्याची भीती बाळगत नाही, त्याला त्याचं काहीच वाटत नाही. सरळ पापकर्म तो करतो, भीती बाळगीत नाही. महाभय बाळगायला पाहिजे कर्म करताना. ह्या कर्माचं फळ आपल्याला 1000 पटीनं मिळणार आहे. पुन्हा सत्कर्म केलं तरीसुद्धा 1000 पटीनं सुख मिळतं. दुष्कर्माचं सुद्धा फळ 1000 पटीनंच प्राप्त होतं. एक बिय पेरलं की कणीसच येतं आणि कंसामध्ये अनेक दाणे असतात, एका दाण्यावर अनेक दाणे येतात. तसं संसारामध्ये महाभय बाळगायला पाहिजे खरं तर दुष्कर्म करताना. परंतु हा सरळ हातसफाईनं दुष्कर्म करतो, मृत्यूची चिंता मुळीच करीत नाही, बाळगीत नाही. मी मरणार आहे असं त्याच्या लक्षात राहत नाही पापकर्म करताना. व संत सांगत असून त्यांचे ऐकत नाही. संत सांगतात, कधीच संताचा शब्द ऐकत नाही. ह्याला गुरमी असते आपली आणि त्याच्यामध्ये तो पाप करतो, संताचं ऐकत नाही. त्यास यमलोकी परम दुस्सह व परम अद्भुत मी जे देखले ते समस्त ऋषी हो ऐका. असे जे लोक खोटं बोलतात म्हणजे दुष्कर्म करतात, खोटं बोलतात आणि खोटं बोलायलो असं सुद्धा त्याला वाटत नाही, छाती ठोकून खोटं बोलतात. खरंसुद्धा त्याच्यापुढे नमावं इतकं मोठ्या आवाजात छाती ठोकून खोटं बोलतात, खोटे व्यवहार करतात, ती लपवायला बघतात. असं ही संसारामध्ये भीती बाळगत नाहीत असं सांगितलं. कर्माची भीती अजिबात जे बाळगत नाहीत आणि हात सरावपणानं पापकर्म करत राहतात. ते नित्य उठलं की ते पापकर्माला लागतात. मृत्यूची भीती बाळगत नाहीत. मी मरणारे त्यांच्या लक्षात राहत नाही. मी अमर आहे म्हणून. अमर असल्यानंतर जसे व्यवहार होतात
तर तसे व्यवहार हा करतो, त्याला कोणती शिक्षा आहे त्या यमपुरीमध्ये? समस्त ऋषी सांगतात तेही ऐकत नाही. ऋषीचं ऐकत नाही, ग्रंथ वाचित नाही, देवधर्म मंदिरात जात नाही, कोणतंच सत्कर्म जो करत नाही. असे असून नासिकेत सांगू लागला, ते महादारुण विक्राळ घोर असे भयंकर पिशाच्य स्थळ आहे. अशा लोकांना निर्भीडपणे जे दुष्कर्म करतात, दुष्कर्म, बलात्कार, चोरी असले जे दुष्कर्म, वाईटातले वाईट कर्म, प्राण्यांची हत्या, खोटी साक्ष देणं, लबाड बोलणं, लोकांवर अत्याचार करणं, ही असे जे दुष्कर्म करतात, साधू संतांचं ऐकत नाहीत, ग्रंथाचं कधी एक शब्दही वाचन करत नाहीत, किंवा मंदिरात जाऊन कुणी उपदेश करत असेल तर मंदिराच्या समोरून निघून जातो तो. स्पीकरमधला शब्द त्याच्या कानावर आदळलेला आहे, धडकालेला आहे, पण तो मधी घेत नाही. असे जे असतात ते महादारुण विक्राळ घोर असे भयंकर पिशाच स्थळ आहे. भूतासारखं जिथं भूत राहतात ते स्थळ आहे, ती नगरी असल्यासारखी आहे. ते पाहून प्राणी भयाने विव्हळ होतो. तिथं गेल्याबरोबर पुन्हा भीती वाटते खूप, पण विव्हळ होतो, पुन्हा रडतो भयाने विव्हळ होऊन. तिथलं ते बघून तिथं मारझोड करायलेली असतात आणि ह्याला तिथं नेलं की खूप भीती वाटते. पण काय उपयोग आहे भीती वाटून? ते त्याला भोगायचेत म्हणूनच तिथं नेलेलं असतं. आणि तेथे 1 योजन उंच व 1 योजन रुंद असा अग्नीसारखा वृक्ष आहे. तिथं वृक्ष कसे आहेत? 1 योजने उंच आणि 1 योजने रुंद, एका गावा एवढं मोठ्या उंचीला आणि रुंदीला असं वृक्ष आहेत तिथे. रुंद असा अग्नीसारखा वृक्ष आहे. अग्नीसारखा तापलेला, लाल लाल झालेला असा अग्नीनं असा वृक्ष आहे. तो शिखेपर्यंत अपार तेज असा बिभस्व अग्निरूप असून, म्हणजे शेंड्यापर्यंत आणि मुळापर्यंत सुद्धा त्या वृक्षाला काय अग्नीच आहे, अग्नीचाच वृक्ष आहे तो. जसं विस्तवाचे अंगारे असतात तसे त्या वृक्षाच्या ढाळ्या आहेत. अग्निवृक्षच आहे तो. आणि कसा शेवट म्हणजे शेंड्यापर्यंत, शिखेपर्यंत तो अग्नीचे, मुळापर्यंत सुद्धा त्याच्यामध्ये अग्नीच भरलेला आहे. आणि तेजस्वी असा अग्नी कसा तेज असतो, रस हार जर विस्तव पेटून ठेवला, त्याचा हार जर केला तर रस दिसतो तो हार. तसा हा अपार तेज असा बिभस्व अग्निरूप असून त्याच्या पाणोपाणी लोह शृंखळांनी कंठबद्ध असे असंख्य प्राणी तेथे लोंबकाळतात. त्याच्या ढाळ्या ज्या असतात वृक्षाच्या, त्या अग्निरूपच ढाळ्या आहेत. आणि त्या ढाळ्याला लोक असेही कर्म करणारे लोक जे असतात, त्या जीवात्म्यांना वरी पायाने खाली डोकं करून बांधलेलं असतं शृंखळाने. आणि फळ जसे लोंबतात ना, तसे ह्या लोकांचे डोके खाली लोंबायलेले असतात, खाली डोकं करून. असे असंख्य प्राणी, 1 नाही 2 नाही, झाडावर किती फळं आलेले असतात, भरपूर. तसे असंख्य प्राणी त्या अग्निवृक्षाला खाली मुंडकं आणि वरी पाय करून साखळदंडाने बांधलेलं असतं आणि फळासारखे ते लोंबकाळत असतात. कित्येकांच्या पायात शृंखळा असून त्यांना जागोजागी टांगले होते आहे. काहींचे पाय मोकळे आहेत, तर काहींच्या पायांना साखळदंडानं पायसुद्धा बांधलेले आहेत. पोळायला त्रास व्हायला तर हातपायसुद्धा हलवता येऊ नयेत. किती त्रास सांगितला.
तो वृक्ष कोठेही रिता नसून तो महाविक्राळ अग्निकल्लोळ वृक्षाकार भडकलेला आहे. कुठंसुद्धा मोकळा तो वृक्ष नाही. जसं खूप फळ आलेलं झाड, पानोपानी फळ आलेलं झाड असतं आणि त्या कितीतरी फळं दिसतात त्या झाडावर, तसे ह्या अग्निवृक्षावर असे लोक खाली डोकं करून जसे फळं लोंबकळलेले असतात, तसे हे असंख्य लोक तिथं लोंबकळलेले असतात. आणि हा वृक्ष अग्नी ओखायलेला असतो, भडकायलेला असतो, वृक्षाची सगळ्या ढाळ्याही. आणि त्यात प्राण्यास वज्रदंडाने मारतात. पुन्हा ती जळायलेले पोळायलेले हातपाय बांधलेलेत, कुणाचे मोकळे आहेत कर्मानुसार ज्याच्या त्याच्या. जर वाईट ठिकाणी पाय गेलेले असतील तर ही पाय कुठं गेले तुझे, कुठं कुठं फिरले म्हणून साखळदंडाने आता बांधून टाकतो त्याला, म्हणून बांधलेले असतात. आणि काही जे वाईट ठिकाणी गमन केलेलं नाही ते मोकळे असतात. महाविक्राळ अग्निकल्लोळ वृक्षावर भडकलेला आणि त्याच्या प्राण्यास वज्रदंडाने मारतात. पुन्हा त्यांना तिथं सुद्धा वज्रदंडाने, वज्र म्हणजे लोखंडाचा मोठा दंड असतो, त्या लोखंडाच्या मोठ्या दंडाने मारतात. त्या ठिकाणी शस्त्राची खणखण मोठी असून अनेक शस्त्र असतात, तलवारी बंदुकी असे जे असतात ना शस्त्र, त्याला खळखळ वाजायलेले शस्त्र असतात. तिथं खणखण असते, ते मारायलेले असतात त्या शस्त्राने, म्हणून तिथं शस्त्र वाजतात असून प्राण्यास वज्रघाताप्रमाणे तिडका उठतात. खूप दुःख होतं त्या प्राण्याला. त्यांच्या अंगावर हे वाजतात, हे शस्त्र मारत असताना तिडका उठतात, म्हणजे त्रास होतो त्यांना खूप. कोट्यानकोटी प्राणी त्या वृक्षावर संकटात मी पाहिले. एक नाही, दोन नाही, 100 नाही, 200 नाही, तर कोट्यानुकोटी प्राणी असे, जास्तच खूप लोक असे प्राणी जीव ह्या वनामध्ये भयंकर अग्निरूपी वृक्षाला बांधलेले मी पाहिलेले आहेत. दुष्कर्मासाठी जे असे दुःख भोगितात, हर हर, हे दुःख सांगवत नाही. नाशिकेत सांगू लागलेले आहेत. ती मी डोळ्यानं बघितलेलं आहे, ती मला तोंडानं पुन्हा सांगावं सुद्धा वाटत नाही. सांगताना सुद्धा मला त्रास होतो. तिथलं ते दृश्य मला दिसतं, जी की मी तेथे बघितलेलं आहे. काय सांगावं, हर हर, हे दुःख सांगवत नाही. कर्म ज्या जीवानी केले त्या जीवाला जे दुःख तिथं होत होतं ते मला तोंडाने सांगावं वाटत नाही. शिवाय तेथे तप्त नरक असून, उतत असून त्यात प्राणी गळून पडतात. तो जो वृक्ष आहे अग्निवृक्ष, 1 योजने उंच, 1 योजने रुंद असा, मोठाची मोठा, ढाळ्या पसरलेल्या. आणि त्या वृक्षाला ही पापी लोक बांधलेले, वरून वज्रदंडानं त्याला मारतात, साखळदंडानं त्यांच्या ढाळ्याला बांधलेलं आहे. आणि त्याच्या खाली, त्या वृक्षाखाली नरककुंड आहे. शिवाय ते तप्त नरककुंड आहे, उकळालेलं नरककुंड आहे, तप्त असं. उतत म्हणजे उतवालेलं, उकळालेलं. शिवाय ते तप्त नरक उतत असून त्यात प्राणी गळून पडतात. ती जी वरी पायाने खाली डोकं करून झाडाला बांधलेले असतात जीव, तर ते तिथला त्रास सहन करून करून पुन्हा खाली पडतात गळून जर पडले तरीसुद्धा खाली काय आहे, तर उकळालेलं नरक आहे. नरककुंड, उतत असलेलं नरककुंड आहे.
ती वरून पडले की त्या नरककुंडात पडतात. अग्नीसारख्या धडधडलेल्या तप्त वाळवेच्या भूमीत त्यांना नेऊन पुरतात. काहींना त्या नरककुंडात पडतात, त्या नरककुंडात शिजतात. आणि काही जे असतात कर्मानुसार, प्रत्येकाचं कर्म वेगळं असतं. सगळ्यांनी सारखं कर्म केलेलं नसतं, प्रत्येकाचं कर्म वेगळे. मग अशा काही लोक, काही जीवात्मे, पापी जीवात्मे, त्या उकळलेल्या नरककुंडात पडतात. आणि काही जीवात्म्याला वाळलेली म्हणजे कोरडी भूमी आणि तप्त भूमी, अतिशय तापलेली भूमी त्यास नेऊन पुरतात. त्या तापलेल्या विस्तवासारख्या भूमीत नेऊन त्याला पुरतात व त्या भूमीवर पापियास ओढतात. त्यांना तिकडं नेताना, पुरायला नेताना सुद्धा त्या तप्त भूमीवरून ओढीत ओढीत पुरायला नेतात. ओढतात, तोडितात, मारतात, तोडतात रस्त्याने सुद्धा आणि गडबडा लोळवितात. अशा तप्त जमिनीवर, तापलेल्या जमिनीवर गडबडा लोळायला लावतात. तेने करून ते भाजतात. लोळायला लावल्यामुळं काय होतं, त्यांचं शरीर भाजतं त्या भूमीमध्ये. काळपाश गळा बांधून दुबळ्या प्राण्यास आणतात, गळ्याला बांधतात, हाताला पायाला नाही, गळ्याला बांधतात. आणि दुबळ्या म्हणजे जे अशक्त प्राणी आहेत त्यांना दुबळ्या प्राण्यास ओढीत आणतात, त्यास लोहार मारतात. ते मी डोळ्याने पाहिले. मग ते तृष्णाक्रांत होऊन पाणी पाणी करतात. त्यांना तहान लागते त्या गरमीमुळं. त्या विस्तवासारख्या भूमीवरून ओढीत आणल्यामुळं म्हणून ते पाणी मागतात, पाणी पाणी करतात. पण त्यांना मुळीच विसावा न देता ते दूत पीडा देतात. पाणी तर देतच नाहीत, परंतु त्यांना पीडा देतात. पाणी का मिळत नाही तिथं? इथं कुणालाच पाणी दिलेलं नाही. दारात कुणी पाणी मागितलं उन्हाळ्याच्या दिवसात तर त्याला ग्लासभर पाणीसुद्धा कधी दिलेलं नाही. किंवा कुणी विहीर खांदलेली असेल तर ती बुजवून टाकली. किंवा कोणता प्राणी पाणी पिऊ लागला आपल्या दारात येऊन तर त्याला हाणून लावलं. अशा प्रकारची कृती केलेली असते. म्हणून तिथं पाणी पाणी करतात. पण त्यांना मुळीच विसावा न देता यमदूत त्यांना पाणी तर देतच नाहीत, पण विसावाही देत नाहीत, थांबूही देत नाहीत. ते दूत पीडा देतात, त्रास देतात पुन्हा. तेव्हा ते दीनवदन आणि निराश्रित दुःखाने कणत कुतत हात जोडून विनवितात. त्यांना कुणाचाच आश्रय नाही. तिथं कुणाचा आश्रय मिळतो तर पुण्याईचा, धर्माचा. पुण्य आणि धर्म जर असेल तरच तिथं तो सोडवायला येतो, नाही तर तिथं कुणाचाच आश्रय मिळत नाही. कंतात, रडतात, कुदतात, हात जोडून विनंती करतात, काकुळतीला येतात, शरण जातात त्या दूतांना आणि दूतास करुणा भागतात. शरण जातात, पाया पडतात, करुणा भागतात, पुरे पुरे. परंतु त्यांना दया न येऊन ते पिटीश, मुदगल, तोमर, कुंत, काठ्या आणि कट्यार इत्यादी तीक्ष्ण शस्त्रांनी मारतात. पुरे पुरे, आता मारू नका, माफ करा असं जरी म्हणलं तरी ते क्रूर असे यमदूत कशा कशानं मारतात हे सांगितलं. पट्टीश, मुदगुल, तोमर, कुंत, काठ्या आणि कट्यार इत्यादी तीक्ष्ण अशा, झरदार अशा, धारदार शस्त्रांनी मारतात. यामुळे कित्येक आक्रंदतात व तेथे मोठा हाहाकार होतो.
रडायलेले असतात, आरडायलेले असतात, आक्रंदून हाहाकार करायलेले असतात दूत तिथं. आणि कोणीही तळमळतो, अनेक तळमळालेले असतात, पण कोणी हाका फोडतात, कोणी तळमळतात, कोणी रडतात, कोणी हाहाकार करतात, कोणी ओरडतात, कित्येक मूर्छित पडतात, ओरडून मूर्छा येऊन पडतात. ते दुःख पाहवत नाही व सांगावताही येत नाही. किती दुःख तिथं ते प्राणी सहन करतात, ते बघावं वाटत नाही आणि सांगावं सुद्धा वाटत नाही, असं नाशिकेत सांगू लागलेले आहेत. आणि ते मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. यमदूत दयाळू होऊन त्यांना काय बोलतात, एवढा त्रास देतात. आणि ते त्रास देताना ते जेव्हा काकुळतीला येतात, पाया पडतात, तेव्हा यमदूत काय बोलतात, अरे पाप्यांनो, तुम्ही पापचरण का केलेत? आता इथं तुम्ही पाया पडू लागला आहात, इथं तुम्ही काकुळतीला येत आहात, इथं तुम्ही विनंती करीत आहात आमची सोडा म्हणून. पण तुम्ही तिथं ज्या वेळेस तुम्हाला मनुष्यजन्म मिळाला होता, अरे पाप्यानो, तुम्ही पापाचरण का केलेत? तिथं तुम्ही पाप का आचरण केलं? तिथं तुम्ही पुण्य का जोडलं नाही? मनुष्य ध्येय प्राप्त होऊन दुष्ट कर्माने तुमचे जीवन हत झाले. मनुष्य ध्येय मिळाला होता मौल्यवान असा, पण त्या जन्मामध्ये तुम्हाला पुण्य करता आलं असतं, पण तुम्ही काहीही पुण्य केलेलं नाही. आणि तुम्ही एवढे कर्म केले की हद करून सोडली कर्माची. इतके पापकर्म तुम्ही केले, तुम्हाला काय करायला ह्याचं भानसुद्धा नव्हतं. उन्मत्त होऊन दृढ कर्माने, दुष्ट कर्माने तुम्ही जीवितहत केले. इतकं जीवन मिळालेलं होतं, आयुष्य प्राप्त झालेलं होतं. त्या आयुष्यात तुम्हाला काहीही पुण्य करता येत होतं, पण तुम्ही कोणतंच पुण्य केलं नाही. सगळं जीवन तुम्ही मिळालेलं पापकर्मानं भरून टाकलं, तुडुंब हत केलं. सुलभ दानाने सुद्धा सुटका होते. अरे दुर्जनानो, साधं दान तुम्ही केलं असतं तर सुद्धा तुमची ह्या यातनेतून सुटका झाली असती. पण तुम्ही साधंसुद्धा कोणतं सुलभ म्हणजे साधं छोटंसं सुद्धा तुम्ही काही दान केलेलं नाही. सुलभ दानाने सुद्धा सुटका होते. फार मोठं दान करावं लागतं असं नाही. ज्याच्याकडं धन नाही, पैसा नाही, त्यांनी मोठे मोठे दान त्यांना करणं होत नाही. सुवर्णदान, मोठमोठ्या पंक्ती घालणं, कारण त्याचं स्वतःचंच पोट भरत नसतं. तर मग अशा लोकांनी सुलभ छोटे छोटे दान केले तरीसुद्धा भरपूर तीसुद्धा त्या ठिकाणी सोडवणूक होते. सुलभ दानाने सुद्धा सुटका होते. पण तुम्ही काहीच केले नाही. तुमची जी चित्रगुप्तानं लिहिलेली ही व्हिडिओ आहे तुमचा, ही जी तुमचं लिहिलेलं आहे पत्रिका, ललाट पत्रिका, ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसुद्धा दान केलेलं नाही. तुम्ही काहीच केलं नाही. यमराजांचे दृढ शासन तुम्हाला माहीत नव्हते काय? तुम्ही का दान केलं नाही? तुम्हाला माहीत नव्हतं का मरायचे आपल्याला, आणि मेल्यानंतर तिथं सगळी झडती द्यावा लागणार आहे, ही केलेल्या पापाची, केलेल्या कर्माची, हे तुम्हाला माहीत नव्हतं का? पाप पुण्यास न ओळखून दुष्ट आचरण आचरलात. पाप आणि पुण्य ही तुम्हाला कळालं नाही. पाप पुण्याचा तुम्ही थोडासुद्धा विचार केला नाही आणि दुष्ट आचरण आचरलात. आणि आता कशाला गयावया करता? केलं ते भरावंच लागणार आहे. आता व्यर्थ करुणा भाकिता. आता करुणा भाकून इथं माफी नाही. यमराजाच्या दरबारात शिक्षा जास्तीची पण नाही आणि माफी पण नाही. तिथं बरोबर हिशोब आहे.
तिथल्या हिशोबात थोडासुद्धा चूक नाही, सुटका नाही, वशिला नाही, काहीच नाही. थोडा थोडा वशिला आहे. कुणाचा वशिला तिथं? तर सद्गुरूचाच वशिला तिथं लागतो. दुसरं कुणीही वशिला द्यायला तिथं जाऊ शकत नाही. म्हणूनच मेल्याबरोबर प्रथम सद्गुरू तिथं येतात हात धरायला, अभय द्यायला. पाप केलेला असेल तरीसुद्धा सद्गुरूचा वशिला लावल्यानंतर सद्गुरू पाप केलेलं सुद्धा माफ करायला लावतात. कारण पुण्यसुद्धा केलं असं सद्गुरू त्याच्याशी भांडतात, त्या दूताशी बोलतात. ते आपली रक्षण करतात त्या ठिकाणी. फक्त धर्म आणि सद्गुरू. व्यर्थ करुणा भागता. आता तुम्ही व्यर्थ करुणा भागली, पाया पडलात, काही जरी केलं तरीसुद्धा इथं उपयोग नाही. त्याचं ते सगळं व्यर्थ जाणार आहे, याचा काही उपयोग नाही. आधी आपले हित न जाणून पुण्यसंचय केला नाही. स्वतःचं हित तुम्ही जाणलेलं नाही. आयुष्य प्राप्त झालेलं होतं. ईश्वरानं 100 रुपये देऊन बाजारात जसं पाठवलं, त्याला चांगले रसाळ फळं घेऊन ये म्हणून, परंतु त्यानं काय केलं? ते दिलेले 100 रुपये माकडावर उधळून टाकलेला आपण दृष्टांत बघितलेला आहे. तर त्याचप्रमाणे 100 वर्षाचं सरासरी आयुष्य मिळालेलं होतं तुला, आणि ह्याच्यामध्ये तुला सत्कर्माचे रसाळ फळं घेता आले असते, परंतु तू काहीच केलं नाहीस. या संसारावर, ह्या माकडावर संसारातल्या ते आयुष्य उधळून दिलंस आणि सत्कर्म कोणतंच जोडलं नाहीस, पुण्यसंचय केला नाही. जसे केले तसे पतन भोग, करावं ते भरावं, आणि केलं तसं आता तुझं पतन झाले. तू केलंस आणि ते तुला भोगावंच लागणार आहे. अरे, इथे सुलभ दानाने सुद्धा त्वरित सुख प्राप्त होते. यमराजा ह्या लोकांना सांगत आहे, गयावया करणाऱ्या लोकांना, तू जर मनुष्य देह जेव्हा तुला प्राप्त झालेला होता, तेव्हा तू सुलभ म्हणजे सरळ साधं दान जरी केलं असतंस ना, तरीसुद्धा तुला इथं कितीतरी उपयोग झाला असता. मोठे मोठे दान नसते तू केले, साधं सरळ रोजचं जीवन जगतानासुद्धा थोडं थोडं जरी तू दान केलं असतंस, तरीसुद्धा तुला इथं सुख मिळालं असतं. पतन तुझं एवढं झालं नसतं, एवढं दुःख तुला इथं मिळालं नसतं. अरे, इथे सुलभ दानाने सुद्धा त्वरित सुख प्राप्त होते. ती दान तिथं उपयोगाला येतं. असे असता तुम्ही ग्रास किंवा अर्धा घास अन्नदान, तृष्णार्ताला पाणी आणि अग्निमुखी हवनही केलं नाही. तू कधी अर्धा घास तरी कुणाला दान केलंस का? गाईला अर्धा घास दिलास का? दिला नाहीस. कुणाला भुकेलेला दान केलं नाहीस. कधी अन्नदान केलं नाही. फक्त स्वतःच्या भोवतीच आयुष्य गुरफटून गुंफीत बसलास. थोडं जरी दान धर्म अन्नदान जरी केलं असतंस, तरी तुला इथं सुख मिळालं असतं, एवढं दुःख मिळालं नसतं. गाईला घास दिला असतास, तीसुद्धा तुला इथं सोडवायला आले असते. आपण बघितलेलं आहे, पहिला नैवेद्य गाईला देणारच कसा नरकातून सुटका झाली ती. अर्धा ग्रास अन्नदान, तृष्णार्तास पाणी, कुणाला पाणी दिलं नाही आणि अग्निमुखी हवनही केलं नाही. रोज करायचे पूर्वीच्या काळी यज्ञ सांगितलेले आहेत बघा, 5 यज्ञ सांगितले. तुम्ही मोठं दानधर्म होत नाही तर नका करू. सुलभ दान सांगितलं इथं. सरळ सुलभ रोजच्या व्यवहारामध्ये तू जर सरळ चलत चलत दान केलं असतंस, तरीसुद्धा इथं तुला उसंत मिळाला असता. इथं तुला ते सुख प्राप्त झालं असतं, परंतु तू तसंही केलं नाहीस. रोजच्या जीवनामध्ये 5 यज्ञ सांगितले.
सरळ करायचे. चमच्याभर मुंग्याला साखर रोज करायची यज्ञ. पूर्वीच्या काळी सांगितलेले शास्त्रानं. ज्यांना होत नाही, काम असतं, शेतकरी लोक ही भूमीची सेवा करतात, त्या लोकांनी चमच्याभर मुंग्याला साखर पहिला यज्ञ. संक्षिप्त यज्ञ, छोटासा यज्ञ. दुसरा यज्ञ, पहिली रोटी गाईला. पहिली रोटी छोटी करावी दुसऱ्यापेक्षा, सगळ्या जे आपण करतो त्याच्यापेक्षा. ती गाईला. कावळ्याला एक घास आणणं 12च्या नंतर. आणि शेवटची रोटी मोठी करावी ती कुत्र्याला. आणि अतिथी जर तिथी न विचारता कुणी येऊ, मग तो दारात येऊ, घरी येऊ, तिथी सांगून जो येतो तो अतिथी होत नाही. तिथी सांगितली नाही, त्यानं येलो असं सांगितलं नाही, अचानक आला तर त्याला घास देणं, कोणता अन्न देणं अतिथीला, हे 5 यज्ञ सांगितले. आणि हे 5 यज्ञ सरळ घडायसारखे आहेत. पहिला यज्ञ मुंग्याला चमच्याभर साखर. दुसरा यज्ञ गाईला घास, पहिली रोटी. तिसरा यज्ञ शेवटची रोटी कुत्र्याला. चौथा यज्ञ कावळ्याला घास. हे 5वा यज्ञ अतिथीला भोजन. भोजन, चहा, काही का होईना अतिथीला. पूर्वीचे लोक काही हे 5 यज्ञ रोज करत होते. ह्याच्यात काही अवघड पण नाही. त्यांना काही अवघड नव्हतं. अग्निमुखी हवन केले नाहीस. काय सांगितलं? कधी ताणलेला पाणी दिलं नाहीस. अग्निरूपी मुखामध्ये पूर्वीच्या काळी चुली होत्या आणि चुलीमध्ये काय करायचं, पहिला छोटासा नैवेद्य करायचा आणि त्या अग्नीमध्ये टाकून द्यायचा. त्यांचं सहज हवन होत होतं अग्निरूपी अग्नीला. मग असं आटासानं जरी नाही केलं तरी सहज केलं असतंच तरीसुद्धा तुला काय झालं असतं, इथं तुझी सोडवणूक झाली असती. अग्निमुखी हवन केले नाही आणि श्वान आणि वायस यांना अन्नही घातले नाही. श्वान म्हणजे कुत्र्याला, कावळ्याला अन्न दिलं नाही. कोणताच तू छोटा मोठा काहीच सत्कर्म, दानधर्म, यज्ञ तू केला नाही. कधी अतिथीचा आदर करून त्यास नमस्कार केला नाही. 5ही यज्ञ सांगितले बघा इथं. त्यांच्या पद्धतीनं सांगितले, पण 5ही यज्ञ सांगितले तिथं. पितृदर्पण, तीर्थाटन केले नाही. जे पितर आहेत आपले, त्यांना कधी त्यांच्या प्रित्यर्थ दान धर्म केला नाहीस. पितर जे असतात त्यांनी कमावलेलं असतं धन आणि ते आपण घेतलेलं असतं. आणि ते धन कमावताना त्यांच्याकडून धन कमावताना पुण्य होत नाही, दोष घडतात. मग धन कमावताना जे दोष घडले ते दोष घेऊन ते गेलेले असतात आणि ती प्रॉपर्टी आपल्याला ठेवलेली असते आणि ती कर्म घेऊन ते गेलेले असतात. पाप केलेली ती प्रॉपर्टी कमावताना. तर म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ काहीतरी आपण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तसं तू काहीच केलं नाहीस. पितृदर्पण, पूर्वजांसाठी दान धर्म पुण्यकर्म. तीर्थाटन, तीर्थाला कधी गेला नाहीस. तीर्थाच्या गावाहून उन्मत्तपणे तसाच पुढे गेलास, परंतु तीर्थाला नमनसुद्धा केलेलं नाहीस, स्नान केलं नाही. अगर पर्वकाळी गंगेचे स्नानही केले नाही. शास्त्रानं पुण्यकर्म जे सांगितलं ते कोणतंच पुण्यकर्म तू केलेलं तुझ्या ह्या ललाट पत्रिकेत नाही. तू तीर्थाटन केलं नाहीस, पितृदर्पण केलं नाही, कधी पर्वकाळी गंगेचं स्नान केलं नाही. आणि तरी आता येते तुला सोडविणारा कोण आहे? आता सांग, तू किती जरी इथं ओरडलास बोंबललास तरी सुद्धा कोण सोडवा येईल तुला? जे सोडवा येणारे आहे कर्म, ते कोणतंच कर्म तू केलेलं नाही. देवतांना संतोषित केलं नाही, कधी पूजा केली नाही देवांची, कधी अभिषेक केला नाही, कधी मंदिरात जाऊन दान धर्म केला नाही.
म्हणजे देव त्यांना संतोषित केलं नाही. ग्रस्त आश्रमी पंचाग्नी तृप्तता केली नाही. बघा आलं इथं पंचाग्नी तृप्तता, हीच पंचाग्नी आहे. 5 प्रकारचे अग्नी असतात, त्यांचीसुद्धा तृप्तता केली नाही. म्हणजे होम हवन करणं, पंचाग्नी तृप्तता. त्याच्यामध्ये देवाचे मंत्र असतात. प्रत्येक ज्या ईश्वराचा मंत्र म्हणला त्याच्या नावानं अग्नीत हवन टाकलं की त्याला पोहोचतं. ही पंचाग्नी तृप्तता केली नाही. अतिथी विनमुख दौडून तुम्ही एकाएकी साक्षी वाचून मिष्टान्न भक्षिले. आपण कधी प्रसाद घ्यायला लागलो आणि त्याच टायमाला कोणी बाहेरचं आलं तर त्यालाही जीव घातलं नाही, ताट झाकून ठेवलं आणि त्याला बोलत बसलं, पण जेवायला दिलं नाही. त्याला जेवाय हा बसलेला होता आणि त्याच टायमाला अतिथी आला. त्याला वाटलं आता ह्याला जेव्हा म्हणावं लागतं काय की, म्हणून तो ताटावरचं उठलं, ताट झाकून ठेवलं आणि त्याला बोलत बसलं. ती गेल्यानंतर जेवलं. म्हणजे वेळेला जरी कुणी आलं तरीसुद्धा तो कधी अन्नदान केलं नाही. अतिथी विनमुख दौडून तू एकाएकी साक्षी वाचून मिष्टान्न भक्षिलेस. अतिथी परमेश्वर म्हणून तुझ्याकडं आलेला होता, अतिथी देवो भव, आणि त्याला तू काहीच दिलं नाहीस आणि तू ते गेला की मिष्टान्न भक्षण खात बसलास. जेवत गोडान्न भक्षण केलंस, अतिथीला विनमुख पाठवून अशी संपूर्ण पातके केली. ज्या टायमाला अतिथी येईल त्या टायमाला त्याला तसा सत्कार करावा. सकाळच्या टायमाला आला तर चहा द्यावा. नाश्त्याच्या टायमाला अतिथी आला, आपण नाश्ता करत आहोत तर नाश्ता द्यावा. जेवढा आपला असेल आपल्यातला अर्धा घास, एक घास जर प्रसाद आपण घेत आहो त्या टायमाला आला तर त्या टायमाला त्याला जीव घालावं. अतिथी देवो भव ही सुद्धा फार मोठं पुण्य कर्म सांगितलेलं आहे आणि ती तू केलं नाहीस. कधी अतिथी हा साक्षी असतो आणि त्याला तू जेवण दिलं नाहीस. तुम्ही खरे सांगा की यमयातना भयंकर आहेत अशी शास्त्रे गरजून सांगतात. शास्त्र गर्जना करून, हात वरी कडून मोठमोठ्यानं गर्जना करून शास्त्र सांगत आहेत. काय सांगतात? इथं सावध राहा, पुढे यमयातना आहेत. विषयाचे सुख इथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, असं शास्त्र गरजून सांगत आहेत. तिथं काय सांगाल देवाला? काहीतरी देवाला सांगण्यासारखं इथं करा. असे शास्त्र सांगतात. ते ऐकले नव्हतेस काय? आणि ते देववचन अमान्य करून तू तिथं ऐकिलं नाहीस. आणि असे शास्त्राचे, देवाचे, गुरुचे, संतांचे वचन असतात ते अमान्य करून स्वतः पापे केलीस. कुणालाच तू मानलेलं नाहीस, कुणी सांगायला तर त्याचं ऐकलेलं नाही. तुझा अहंकार, मी श्रेष्ठ ही तुझा अहंकार आडवा आला. कुणापाशीच तू विनम्र भाव ठेवला नाहीस, कुणाचंच काही ऐकलेलं नाहीस आणि म्हणून आता तुला इथून कुणीही सोडवणारं नाही. हे पापे तू केलेली आहेस. सोडवणूक करणारं एकही सत्कर्म तू केलेलं नाहीस. तीर्थयात्रा केली नाही, गंगेचं स्नान कधी परवा काळी केलं नाही, किंवा ही 5 यज्ञ, मुंग्याला साखर, कावळ्याला घास, गाईला घास, अतिथीला भोजन, कुत्र्याला रोटी, हे 5 संक्षिप्त यज्ञसुद्धा तू कोणताच यज्ञ केलेला नाहीस. आणि आता तुला इथं कुणीच सोडवणारं नाही. तू काही असा गयावया करू नको, आमच्या काही पाया पडू नको. आम्हाला जी यमराजानं आज्ञा दिली ती आम्ही करणार म्हणजे करणार. अशा प्रकारे आपला वेळ झालेला आहे. हा 12वा अध्याय सांगितला. हा अध्याय अर्धा झाला. राहिलेला शेष भाग आपण उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करू.